नोकरी व कामधंद्यानिमित्त काही तरुण हे शहरामध्ये जात असतात, काही पुरुषसुद्धा जात असतात. पण त्या ठिकाणी ते एकटे राहत असतात आणि एकटं राहत असताना जेव्हा त्यांना एकटेपणाची जाणीव होते तेव्हा ते स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी अशा परिसरामध्ये जातात ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय किंवा रेड लाईट एरिया म्हणून त्या परिसराला ओळखत असतात. असे ठिकाणं राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. पण हेच रेड लाईट एरिया आहेत, हाच वेश्या व्यवसाय चालणाऱ्या वस्त्या आहेत. त्या भारतामध्ये कशा आल्या, त्यांची निर्मिती कशी झाली आणि कधीपासून हा वेश्या व्यवसाय भारतामध्ये केला जातोय याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण माहिती आहे, वेश्या व्यवसायाला सुरुवात कशी झाली, ती सुरू होते भारताच्या इतिहासातून. म्हणजे जेव्हा भारताची राजधानी ही कोलकाता होती तेव्हापासून. भारताची राजधानी ही कोलकाता होती आणि याच कोलकात्यामधून वेश्या व्यवसायाला शासन मान्य रीतसर परवानगी मिळून सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे 1760मध्ये जेव्हा त्या ठिकाणचा गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाईव्ह होता आणि रॉबर्ट क्लाईव्हनंच त्या परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी महिलांना परवानगी दिली होती. आणि ती परवानगी यासाठी दिली गेली होती की महिलांनी त्या माध्यमातून जे सरकारी अधिकारी आहेत, इंग्रज अधिकारी आहेत, त्यांचे जे काही कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांची शारीरिक भूक भागवावी म्हणून त्या महिलांना रीतसर परवानगी दिली गेली होती. पण आता या व्यवसायामध्ये काम करणारे ज्या महिला होत्या, तरुण्या होत्या, त्या स्वतःहून त्या ठिकाणी येत होत्या का, जबरदस्ती त्यांना त्या ठिकाणी आणलं जात होतं का, असे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात पडतात. पण एक गोष्ट जर आपण पाहिली तर त्या काळी जेव्हा काही त्या तरुणी असायच्या, महिला असायच्या, यांचं लग्न वयापेक्षा दुप्पट असणाऱ्या व्यक्तीबरोबर, पुरुषाबरोबर करून दिलं जात होतं. तर काही मुलींचं लहानपणीच लग्न करून दिलं जायचं. मग जे वयस्कर असणारे व्यक्ती आहेत, पुरुष आहेत, यांचं लगेचच निधन होऊन जायचं आणि ज्या तरुणी आहेत, महिला आहेत, यांचं वय काहीच नसायचं. मग ज्या अशा महिला आहेत, मग अशा महिलांवर अन्याय, अत्याचार त्या घराचे लोक किंवा परिसरातले वाईट नजरेने बघ लोक हे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, वाईट नजरेनं त्यांच्याकडं बघायचे आणि त्यामुळंच त्यांनी अशा पद्धतीनं काम करण्याचं सुद्धा ठरवलेलं होतं. आणि जेव्हा अशा पद्धतीनं लीगली शासनमान्य महिलांना परवानगी नव्हते तेव्हासुद्धा लोक अनेक महिलांवर, तरुणींवर जबरदस्ती करायचे, जबरदस्ती करून त्यांचे खूनसुद्धा करायचे. अशासुद्धा घटना मोठ्या प्रमाणात घडायच्या. आणि हे काही जे इंग्रज अधिकारी आहेत ते विदेशातून या ठिकाणी आले होते. 90% जे अधिकारी आणि ते सैन्य होतं त्यांनी त्यांचे परिवार इथं सोबत आणलेला नव्हता, ते फक्त एकटेच आले होते. मग देशामध्ये विविध ठिकाणी फिरत असताना, हे करत असताना ते त्यांची भूक भागवण्यासाठी भारतीय महिलांना लक्ष करत होते, त्यांच्यावर जबरदस्ती करत होते. मग या संपूर्ण घटना देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत होत्या आणि याचीच माहिती रॉबर्ट क्लाईव्हला 1760मध्ये मिळाली. आणि म्हणून त्यानं ठरवलं की जे आपलं काही सैन्य आहे, सैनिक आहेत, त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी अशा पद्धतीनं जर एखादं केंद्र तयार केलं तर नक्कीच त्यांना त्या ठिकाणी जाता येईल आणि ज्या होणाऱ्या घटना आहेत त्यासुद्धा घडणार नाहीत. त्यामुळं कोलकात्यामध्ये जे सोनाकाची नावाचा जो एरिया आहे, परिसर आहे, त्याच परिसरामध्ये वेश्या व्यवसायाला सुरुवात झाली. आणि बघता बघता त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी इंग्रजांचं सैन्य मोठ्या प्रमाणात असायचं, ज्या ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी त्यांनी अशाच पद्धतीचे केंद्र उभारणीसुद्धा चालू केली होती. म्हणजे कोलकाता असेल, दिल्ली असेल, उत्तर प्रदेशचा मेरठमधला काही भाग असेल, मुंबई असेल, पुणे असेल, असे विविध भागामध्ये त्यांनी हे सगळं वेश्या व्यवसाय चालू केला. भारतामध्ये एकूण 110 रेड लाईट एरिया किंवा वेश्या व्यवसायाचे केंद्र असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. या संपूर्ण याच्यामध्ये लाखो महिला या सगळा व्यवसाय करतात आणि या महिला राज्याच्या विविध भागामधल्या सुद्धा असल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. पण जर समजा त्याला शासकीय मान्यता
होती, तत्कालीन सरकारनं दिली होती इंग्रजांनी, मग असे ठिकाणं बऱ्याच परिसरामध्ये का चालवले गेले नाही? कारण की त्याचा अतिशयोक्तपणा होऊ नये म्हणूनच फक्त काही ठिकाणीच त्या व्यवसायाला परवानगी देण्यात आली. पण त्या ठिकाणी जर कोणी अवैध मार्गाने कृत्य करत असेल, कोणी त्या ठिकाणी बळजबरी आणलं गेलं असेल, स्वइच्छेनं आणलेलं नसेल, तर अशा लोकांवर कारवाई केली जायची. आणि अजूनही तीच पद्धत आपल्याला देशामध्ये बघायला मिळते. जरी त्यांना कायदेशीर परवानगी नसली तरीसुद्धा कायदेशीर त्यांना विरोधसुद्धा नाही आहे. म्हणूनच हे जे व्यवसाय आहेत ते देशामध्ये अजूनही आपल्याला राज्याच्या विविध भागामध्ये बघायला मिळतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काही माहिती असेल ते सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.